माझ्या लहानपणीची आठवण म्हणजे ही टम्म फुगलेली तुपातली चपाती आणि गरमागरम चहा. ही जर आजकालच्या पोरांनी एकदा जरी खाल्ली ना तर हे बिस्किट आणि टोस्ट दोन्ही खायचे विसरून जाणार आणि रोज हेच खायला सुरू करणार. माझ्या लहानपणी ना रोज माझा नाश्ता हेच असायचा. आज तर मला खूप दिवसाच्या नंतर हे लईच खायची इच्छा झालती. तरी ठरवलं की आज ना मस्तपैकी गरमागरम कॅरेमल चहा बनवते त्यासोबत तुपातली चपाती खाते. मग काय लगेच चहा बनवायला घेतला. आता चहा बनवायसाठी मी एका पातेल्यामध्ये घेतलं 2 चमच साखर आणि 1 चमच चहापत्ती. मग त्याला चांगलं असं साखर पगळूस्तवर हलवत राहिले. आता पाण्याला उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी इलायची नालं कुटून टाकलं. मग त्याला मिक्स केलं आणि त्यामध्ये 1 कप दूध टाकलं. आता ना मीडियम गॅस करून याला चांगलं असं उकळत ठेवून दिलं आणि त्यावर लगेच चपाती बनवायसाठी एक उंडा घेतला. उंड्याला एकदा पिठामध्ये चांगलं बुळून घेतलं आणि मग थोडंसं लाटून घेतलं. थोडंसं लाटल्याच्या नंतर लगेच त्याचं तूप लावायला घेतलं. तर तुपामध्ये ना मी इथं वापरत आहे कृष्ण ब्रँडचं गिर काऊ घी. तर हे तूप ना 100% शुद्ध आहे आणि घरगुती पद्धतीने बनवलेले असल्यामुळे एकदम जबरदस्त लागतं. आणि मेन गोष्ट म्हणजे हे प्लॅस्टिकच्या जार मध्ये नाही येताना स्टेनलेस स्टीलच्या किटलीमध्ये येतं. एकदम आपली तेलाची किटली असते ना तशाच किटलीमध्ये येतं. म्हणून त्यामुळे याच्यावर ट्रस्ट पण जादा वाढतो. जर हे तूप तुम्हाला पण घ्यायचं असेल ना तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करा. तर आता मस्तपैकी मी इथं थोडंसं लाटलेल्या चपातीवर तूप लावून घेतलं आणि त्याच्यावर थोडंसं पीठ टाकलं त्याला 2-3 बऱ्या असं फोल्ड करून घेतलं. आता मी इथं 4 पदराची चपाती बनवते ना म्हणून असं फोल्ड केलंय आणि आता मस्तपैकी त्याचं तोंड दाबून घेतलं. एकदा पिठात बुडून लाटायला लागले. मग हलक्या हाताने चपाती चांगली लाटून घेतली आणि तिला लगेच गरम झालेल्या तव्यावर टाकलं. तव्यावर चपाती टाकल्याच्या नंतर तिला दोन्ही साईडने अलटी पलटी करून घ्यायची. लगेच तूप नाही लावायचं बरं. थोडा वेळ थांबायचं. चपातीला थोडंसं भाजून द्यायचं. मग चपाती थोडीशी भाजून अशी फुलायला लागली का मग लगेच त्याच्यावर मस्त असं बरंच तूप लावून घ्यायचं. खरं सांगते इतकी जबरदस्त चपाती बनती ना आणि इतका मस्त सुगंध येतो ना तिचा भाजूस्तवर पण दम नाही निघत. असं वाटतं आताच खाऊ का काय. आता मस्तपैकी चपाती अशी खरपूस भाजून घ्यायची आणि त्यावर आपला चहा पण झालेला असतो मग त्याला पण ओतून घ्यायचं. आणि आता कशाचाच वेट नाही करायचं. मस्त चपातीला असं रोल करून घ्यायचं आणि गरमागरम मस्त चहात बुडून खाऊन मस्त एन्जॉय करायचा. अशी मस्त गरमागरम तुपातली चपाती चहाचं कॉम्बिनेशन कोणाकोणाला आवडतोय मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा बरं का.